नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेल्या 2 दिवसापासून पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत. जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ A 4 सेमी व परिघ P सेमी आहे. जर 3P बरोबर A तर वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तुम्हाला सूत्र माहिती असेल, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? पाय r वर्ग. आणि काय दिलेलं आहे? क्षेत्रफळ A दिलेलं आहे. त्यानंतर परिघ बरोबर काय आहे? परिघ बरोबर सूत्र काय आहे? 2πr. आणि 2πr बरोबर काय दिलेलं आहे? P दिलेला आहे. या किमती दिलेल्या आहेत. मग 3P बरोबर काय आहे? A आहे. यावरून 3 गुणिले 2 πr वर्ग अशी मांडणी करता येईल. त्यानंतर 3 गुणिले 2 गुणिले πr बरोबर पाय गुणिले r. यानंतर 3 गुणिले 2 बरोबर πr गुणिले r छेदस्थानी πr. हे πr आणि πr कॅन्सल झालं, बरोबर 6. आणि बरोबर काय? r. मग व्यास बरोबर काय? तर 2 गुणिले r. r ची किंमत काय आलेली आहे? 6. 2 गुणिले 6 बरोबर किती? 12. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4, 12. त्यानंतर पुढील प्रश्न, 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष? तर 1 वर्ष आहे आणि हे 9 महिने आहेत. याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. हे किती येईल? 0.75. आणि या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे? 1.75 वर्ष. त्यानंतर पुढील प्रश्न, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? 15 मजूर आहेत, 8 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात? 9 1 9, 9 दुने 18, 8 1 8, 8 दुने 16. हे 2 कटले आणि हे 2 कटले. शिल्लक राहिले फक्त 15. म्हणजेच किती? 15 दिवस. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला? 20% कपात केली म्हणजे 80 छेदस्थानी 100. 10% वाढ केली म्हणजे 110 छेदस्थानी 100. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला, हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 11 8 किती? 88. म्हणजेच 100 मधून 88 वजा करा किती? 12% कमी. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढील प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 23.04 चौसेमी आहे. तर त्याची परिमिती किती? तर परिमिती तुम्हाला माहिती असेल. परिमिती बरोबर सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले काय? बाजू. आणि या ठिकाणी आता जर तुम्ही 23.04 बघितलं, 2304, तो कशाचा वर्ग आहे? तर हा 48चा काय आहे? वर्ग आहे. काय आहे? 23.04. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू काय आली? 48. आणि परिमिती बरोबर काय? 4 गुणिले बाजू. आता यांचा गुणाकार करा. 4 8 32 ला 2, 8 आले 3, 4 चोक 16 आणि 3 किती? 19. म्हणजेच उत्तर काय येणार आहे? 192 मीटर.
इथे मीटर येणार आहे, फसवण्यासाठी चौ सेमी आणि मीटर दिलेलं आहे, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर 3 संख्यांचे गुणोत्तर 3, 4, 7 आहे. त्यांच्या फरकांची बेरीज 296 आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती? 3 संख्या आहेत. कोणत्या? 3x याचा वर्ग, कारण वर्गांची बेरीज म्हटलेली आहे. त्यानंतर 4x चा वर्ग अधिक 7x चा वर्ग बरोबर किती? 296. त्यानंतर 3x चा वर्ग किती येणार आहे? 3 त्रिक 9x वर्ग. त्यानंतर 4x चा वर्ग किती? 16x वर्ग. त्यानंतर 7x चा वर्ग किती? 49x वर्ग बरोबर किती? 296. आता या सगळ्यांची बेरीज करा. बेरीज किती येईल याची? तर या सगळ्यांची बेरीज येईल 74x वर्ग बरोबर 296. आता 296 छेदस्थानी काय करा? 74 करा. अगोदर 2 ने भाग द्या. 2 त्रिक 6 आणि 2 सते 14. 2 एक 2, 2 चोक 8, 2 आठे 16. आता 37 एक 37, भाग जाईल इथं 4चा, म्हणजेच x वर्ग बरोबर किंमत काय आलेली आहे? 4. x ची किंमत किती आली? 2. आता या 2 ने काय विचारलेलं आहे? त्यातील मोठी संख्या कोणती? मोठं गुणोत्तर कोणतं आहे? 7 आहे. 7 गुणिले 2 करा, किती येईल? 14. लहान संख्या विचारली असती तर आपणास 3ला 2 न गुणावं लागलं असतं. 3 दुणे 6 आलं असतं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढला प्रश्न, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 288 आहेत. त्यापैकी एक संख्या 32 आहे, तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती? प्रश्न वर्गमूळ किती असा विचारण्यात आलेला आहे. तर मसावी 1 गुणिले लसावी 1 संख्या गुणिले दुसरी संख्या, अशा प्रकारचं हे सूत्र आहे. 4 गुणिले 288 छेदस्थानी 32 करा. 4 एक 4, 4 8 32, 8 एक 8, 8 त्रिक 24 उरले 4, 8 सख 48, म्हणजेच किती आलं? 36. आता दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ विचारलेलं आहे. या 36चं वर्गमूळ काय येईल? 6. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, 720 रुपयाची ABCDE मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रक्कम चढत्या क्रमाने आणि अंकगणिती श्रेणीमध्ये होती. ईला A पेक्षा 40 रुपये अधिक मिळाले, तर Bला किती रुपये मिळाले? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. A, B, C, D आणि E हे आहेत. यांना एकूण रक्कम किती मिळालेली आहे? 720. आणि काय सांगितलेलं आहे की Aला E पेक्षा 40 रुपये अधिक मिळालेले आहेत. जर आपण बाय ऑप्शन गेलात आणि Aची रक्कम जर 124 घेतली, तर Bची किती येणार आहे? 134. त्यानंतर 144. त्यानंतर किती येतील? 154 आणि 164. या सगळ्यांची बेरीज 720 येते. आपणास प्रश्न विचारला आहे की Bला किती रक्कम मिळाली? Bला किती मिळाली? 134. ऑफिसमधून घरी जाताना रमेशने 12 किलोमीटर प्रति तास वेगाची 15 किलोमीटर तास या वेगाने गाडी चालवल्याने तो 1 तास लवकर पोहोचला, तर त्याचे ऑफिस ते घर अंतर किती किलोमीटर आहे? तर 12 आणि 15चा लसावी काढा. 3 ने भाग द्या. 3 चोक 12, 3 5 15, 4 5 20, 20 त्रिक किती? 60. 1 तास लवकर म्हणून 1 ने गुणा. 60 एक 60, म्हणजे घर ते ऑफिस अंतर किती आहे? 60 किलोमीटर. 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 किलोमीटर व तास 22 किलोमीटर आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील, तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?
अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर अगोदर 137 आणि 163ची बेरीज करून घ्या. 7 आणि 3 किती? 10ला 0 हातच्याला 1, 6 आणि 3 9 आणि हातचा 1, 10ला 0 हातच्याला 1. इथं किती? 300. आणि या वेगांची बेरीज करा. किती येईल? 40 गुणिले 18 छेदस्थानी 5. 5ने इकडे भाग द्या. 5 × 30. इथं आले 60. इथं परत भाग जाईल. 10 × 60 आणि 9 चोक 40. परत भाग जाईल. 2 2 4, 2 9 18, 9 1 9, सॉरी 2 1 2, 2 3 6. 9 आणि 6 याचा जर 9 आणि 3 याचा जर आपण गुणाकार केला तर 9 त्रिक किती? 27 सेकंद या प्रश्नाचं उत्तर येईल. 2 वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? तर किती असेल? 25:49. त्यानंतर 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती? 800चे 15%. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. 15 8 किती? 120. आता काय म्हटलेलं आहे की त्या 800 लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती? आता 1 लिटर त्याच्यामध्ये हे मिक्स करा. 1800 झाले किती? 120. तर 100 मध्ये किती? आता याचा गुणाकार केल्यानंतर 1800 बरोबर 120. 100 बरोबर किती? 100 गुणिले 120 छेदस्थानी 1800. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. 120 छेदस्थानी 18 केल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 6.66%. आता एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/4 पट आहे. तर त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? आता पूरक कोनाचं माप किती असतं? 180. या दोघांची बेरीज करा. किती येईल? 5. 5ने भाग द्या. 5 त्रिक 15, 5 × 30 येईल 36. आणि कोटी कोनाचं माप विचारलेलं आहे. 90 मधून वजा करा. 90 वजा 36 बरोबर हे किती येणार आहे? 54 अंश. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. PQRS या आयताच्या बाजू PQ या बाजूचा मध्यबिंदू M व RS या बाजूचा मध्यबिंदू N हे जोडले असता आयत PQRSचे 2 एकरूप चौरसात रूपांतर होते. जर PQ बरोबर 8 सेमी असेल तर MN बरोबर किती? एक असा आयत आहे PQRS. तर याचा मध्यबिंदू काय? M. याचा मध्यबिंदू काय? N. ही पूर्ण बाजू किती आहे? PQची 8 आहे. म्हणजे हे पण 8 असणार. तर या ठिकाणी हे अर्धे किती येणार? 4. इथे काय येणार? 4 4 येणार. म्हणजे MNची बाजू किती? 4 सेमी. त्यानंतर पुढील प्रश्न. 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण तुकडे किती तयार होतील? आता 8 मीटर म्हणजे 8000 मिलीमीटर आणि 24 सेंटीमीटर म्हणजे किती? 240 मिलीमीटर. यांची बेरीज 8240 मिलीमीटर. किती तुकडे केलेले आहेत? 8 तुकडे केलेले आहेत. 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले आहेत. आपण मिलीमीटरमध्ये रूपांतर केलं. 8240 आलं. त्याला 80 मिलीमीटरने भाग द्या. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 8 1 8, 8 त्रिक किती? 24, 103. यानंतर पुढील प्रश्न. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी, 24 सेमी व 25 सेमी आहेत. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले
काटकोन करणाऱ्या बाजूंचा काय गुणाकार 1/2 गुणिले 7 गुणिले काय 24. 7 एकच इथे 2 ने भाग देऊ, बे एक बे आणि बे दुने 4. 7 गुणिले 12 किती 84, म्हणजेच 84 चौसेमी. यानंतर पुढील प्रश्न, ज्योती व संध्या यांनी उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,680 व संध्याने 5 वर्षात रुपये 11,200 भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 5 वर्षात किती 11,200, त्यानंतर 2 वर्षात किती 8,680. आता यांची बेरीज करा. 3 वर्षात किती येते वजाबाकी करा 3 वर्षामध्ये किती येणार 2,520. मग एका वर्षात किती 840. 840 गुणिले 2 किती 1,680. आता 8,680 मधून हे 1,680 आलेले वजा करा. 0,008 मधून एक गेला 7, म्हणजे उत्तर किती येणार आहे 7,000 रुपये. त्यानंतर पुढील प्रश्न, संदीपने 5 लाख रुपयांची गाडी 6% नफ्याने विकली, तर संदीपला किती रुपये मिळतील? 5 लाखाची गाडी आहे, याचे 6% काढून घ्या. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. आता याचा गुणाकार करा, म्हणजेच किती 5.3 लाख. एक वस्तू 1,470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती रुपये असेल? 1,470 गुणिले 6 नफा म्हणलेला आहे. या गुणोत्तराची बेरीज करा. 7. 7 एक 7, 7 दुने 14, परत 7 एक 7 आणि हा शून्य जसं असतं तसं. आता यांचा गुणाकार करा. 6 शून्य 6, 6 एक 6 आणि 6 दुने किती 12, 1260. त्यानंतर पुढील प्रश्न, मेडिकल बिल 280 रुपये असून श्री महाले यांनी 5 रुपये 10 रुपये 20 रुपयेच्या समान नोटा देऊन बिल चुकवले, तर त्यांनी प्रत्येक प्रकारच्या किती नोटा दिल्या? आता हे 280 रुपये आहेत. नोटा किती आहे 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये, एकूण किती झाले 35. आता 35ने भाग द्या किंवा 5ने भाग द्या. 7ने भाग देऊ शकतो. 7 5 35, 7 चौक 28, परत 5ने भाग द्या. 5 एक 5, 5 8 40, म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या नोटा किती येणार आहेत 8. 1चा अर्धा टक्का किती? आता 1चा म्हणजे आपण गुणाकार करतो, अर्धा टक्का म्हणजे किती 0.5, छेदस्थानी 100. आता हे कसं येईल 5 छेदस्थानी किती 1000. आता याला दशांश चिन्हामध्ये रूपांतरित करा. किती येईल 0.005. यानंतर आता इथं गाळलेल्या जागा भरा म्हणलेलं आहे. अक्षर मोजल्यानंतर मध्ये कोणतं येणार आहे उत्तर याचं? तर CBCD ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रशांतची घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर सकाळी 10 पासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या 10 पर्यंत किती तास होणार आहेत? 24 तास होणार आहेत. प्रत्येक तासाला 5 सेकंद म्हणजे 24 तासामध्ये किती 120 सेकंद म्हणजे किती मिनिट? तर 2 मिनिट, म्हणजेच 10 वाजून 2 मिनिट ही वेळ ती घड्याळ दाखवेल. एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती? ती संख्या माहिती नाही आहे. x पकडा, म्हणजेच
x गुणिले 60% वजा 60 बरोबर उत्तर काय येणार आहे? 60 येणार आहे. मग 60 छेदस्थानी 100 बरोबर हे भागाकारामधलं 100 इकडं गुणाकारात घेऊन जाऊ. 60 आणि हे वजा 60 होतं, इकडं काय होईल? अधिक 60. म्हणजे हे कशा प्रकारे तयार होईल आता? 60 छेदस्थानी 100 बरोबर काय? 120. 120 गुणिले 100 छेदस्थानी 60. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 6 1 6, 6 2 12. x बरोबर किंमत काय आली? 200. म्हणजे ती संख्या कोणती आहे? 200 ही संख्या आहे की त्या संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते. याचा जर पडताळा केला तुम्ही बघा, 200चे 60% काढा. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले, किती आले? 120. यामधून 60 वजा करा, किती राहिले? 60. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? तर 20 गुणिले 10 छेदस्थानी काय येईल? 32 गुणिले 7 गुणिले 5000. आता हे सोडवा. हे एक शून्य कटला, हा एक शून्य कटला आणि इथले 2 शून्य कटले. 2 ने भाग द्या. बे एक बे आणि बे सख्ख 12. या सर्वांचा गुणाकार करा. तो गुणाकार किती येणार आहे? 5600. त्यानंतर पुढील प्रश्न, गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? तर मिथेन प्लस CO2 हे गोबर गॅसमध्ये वायू असतात. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? तर हे सर्व कोळशाचे प्रकार आहेत. त्यानंतर ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते? तर ओपेक ही जी संस्था आहे ती खनिज तेलासंदर्भात काम करते. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग. आणि आता सध्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगरिया. लक्षात ठेवा, अरविंद पनगरिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. भाबर तराई हा प्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? तर हा प्रदेश जो आहे तो नदीच्या कार्यामुळे तयार होतो. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? तर नंदुरबार. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? तर ते अरुणाचल प्रदेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? तर ती येवला या ठिकाणी केली होती. त्यानंतर पुढील प्रश्न, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था उभारलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात झालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, सुरत येथील 1907 मध्ये जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये झालवादी व मवाळवादी अशी फूट पडली. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. शिशे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? तर ती आहे प्लंबम Pb. जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकार झालेत? तर एकूण 24 तीर्थकार झालेत. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ती फळे याच्याशी संबंधित आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आहे. 1 GB बरोबर किती MB? तर 1024 MB. त्यानंतर राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत मांडलेला आहे. समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केला आहे? तर यामध्ये 44 मध्ये उल्लेख केलेला आहे. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते?
तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे सदस्य होते, तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बेरीबेरी हा जो आजार आहे तो क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर इलेक्ट्रॉनचा तर बेरीबेरीचं उत्तर माझ्याकडून चुकीचं देण्यात आलेलं आहे. यामध्ये बी जीवनसत्वाच्या अभावामुळे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे थॉम्सन यांनी. तर न्यूट्रॉन यांनी चॅडविकचा शोध लावला. सन 2023 मध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता संघ कोणता? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मानवाधिकार दिन हा 10 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी आणि नर्मदा या दोन्ही नदी पश्चिम वाहिनी आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर ते शक्तिकांत दास आहेत. काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे गीत कोणी लिहिले आहे? तर ते विठ्ठल वाघ यांनी लिहिले आहे. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? तर कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव आहे माणिक गोडघाटे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? तर विरुद्धार्थी नसणारी जोडी आहे. स्वाधीन पराधीन आहे का? तर हो आहे. स्वाधीन आणि पराधीन आहे. त्यानंतर द्वेष स्नेह अलग विलग सत्वर सावकाश ही जोडी नाही. त्यानंतर दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. योग्य म्हण ओळखा. तर याला योग्य म्हण काय? लंकेत सोन्याच्या विटा. इंटरनेट या पारिभाषिक शब्दासाठी योग्य मराठी शब्द कोणता? तर आंतरजाल आहे. ताई वाचन करत असते काळ ओळखा. तर रीतिवर्तमान काळ. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे आज्ञार्थी वाक्य आहे. यथावकाश मी पोहोचेन या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर यथावकाश अव्ययीभाव समास आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. अलंकार ओळखा. तर लक्षात ठेवा, जणू जणू काय गमे वाटे भासे की अशा प्रकारचे जर शब्द दिसले तर त्याचा अलंकार कोणता असतो? उत्प्रेक्षा अलंकार असतो. पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा. आपण ते पुस्तक म्हणतो, नपुसकलिंग येईल. तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर हे अनिश्चित सर्वनाम आहे. यानंतर पुढील प्रश्न, किळस वीट तिटकारा या भावनाचे वर्णन जेथे केलेले असते तेथे कोणता रस निर्माण होतो? तर तिथे बीभत्स रस निर्माण होतो. आमचा स्वरूप आता बरा आहे या वाक्यातील विशेषनाम ओळखा. तर स्वरूप हे विशेषनाम आहे. नामाचे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तर यापैकी फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होतं, हेही लक्षात ठेवा. चोर ते चोर निव्वळ शिरजोर या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे संयुक्त वाक्य असणार आहे. पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही? नाही असं म्हटलेलं आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. तर यामध्ये ज्ञानामृत, अमृताचे ज्ञान हे चुकीचा विग्रह केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही? तर स्वरा हे नक्षत्र नाही. शुद्ध शब्द ओळखा. तर उपजीविका दिलेला आहे. उपजीविका अशा पद्धतीने येईल. भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मिलिंद. धनुर्विद्या शब्दाचा विग्रह करा. धनु अधिक विद्या. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना डॅश म्हणतात, तर त्यांना अनुनासिके असं म्हणतात. विदूर या शब्दाचा मिळता जुळता शब्द कोणता? तर विदूर. पत्नीचे निधन झालेला.
भोजनानंतर थोडेसे चालण्याचा परिपाठ या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. त्याला शतपावली म्हणतात. आईने मला कडू औषध दिले. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. कडू हे गुणविशेषण आहे. अ अधिक ई. अ अधिक ई बरोबर काय होणार आहे? ए. आणि अ अधिक दीर्घ ई बरोबर काय होणार आहे? ऐ. त्याचप्रमाणे अ अधिक उ बरोबर काय? ओ. आणि अ अधिक हे आ अधिक हे दीर्घ उ बरोबर काय होणार आहे? औ. या ठिकाणी आ अधिक दीर्घ ई बरोबर काय? ऐ. वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा. तर काय येणार आहे? वेली. जर क स र बरोबर 407, र ज क बरोबर 704, तर स र क बरोबर किती? स साठी काय आहे? 0. त्यानंतर र साठी 7 आणि क साठी 4. त्यानंतर दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला आहे. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? सरळ सरळ उत्तर दिशेला त्याचं तोंड आहे. या प्रश्नामध्ये एक ट्रिक आहे की खाली डोकं आणि वर पाय अशा प्रकारचा प्रश्न दिलेला असेल तर काहीही करायचं नाही. उत्तर दिशेला म्हणजे या पद्धतीने त्याचं तोंड आहे. उजव्या हाताला आहे पूर्व दिशा. उत्तर देत असताना त्याची उलट दिशा घ्या. म्हणजे उत्तर काय असणार आहे? पश्चिम. अक्षरमालिकेतील अक्षरांचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 4 पट आहे असे गृहीत धरल्यास के आणि आर या अक्षरांच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर केचा क्रमांक किती आहे? 11. याची चौपट किती येणार आहे? 11 चोक 44. त्यानंतर 18चा क्रमांक किती आहे? आरचा क्रमांक किती आहे? 18. तर 18ची चौपट 18 चोक 72. आता यांची बेरीज करा. 4 आणि 2 किती? 6 आणि 7 आणि 4 किती? 11 म्हणजे 116 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. विराट कोहली खेळाडू तर अझीम प्रेमजी तर हे आहेत उद्योजक आहेत. यानंतर पुढील प्रश्न. एडिस D5A तर इजी बरोबर काय? तर काय येईल मग याचं? जी आणि ईचा क्रमांकाची बेरीज करायची. 11 येईल ती. आणि अगोदर जी घ्यायचं आणि नंतर काय घ्यायचं? ई आणि जी हा क्रमांक आहे. तर या दोघांच्या क्रमांकाची अगोदर बेरीज करायची. ती येईल 12. त्यानंतर जी आणि अगोदर जी लिहा आणि त्यानंतर ई लिहा. सांकेतिक भाषेत 3/5 बरोबर 60. तर 7/2 बरोबर किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? 36. त्यानंतर पुढील प्रश्न. रझिया व अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकूण वय हे 12 वर्षापूर्वीच्या एकूण वयाच्या 4 पट आहे. तर त्यांचे आजचे एकूण वय किती असेल? आता 12 वर्षापूर्वी, आज आणि 12 वर्षानंतर. समजा आज जर यांचं वय 20 घेतलं, 12 वर्षापूर्वी काय येईल? 8 आणि 12 वर्षानंतर काय येईल? 32. 4 पट आहे का? तर हो. 8 चोक 32 म्हणजे यांचे आजचे एकूण वय किती असणार आहे? 20 वर्ष. त्यानंतर पुढील प्रश्न. एक रेल्वेगाडी ताशी 90 किलोमीटर वेगाने रात्री 12:45 वाजता निघाली तर 495 किलोमीटर अंतरावरील निश्चित स्थळी ती किती वाजता पोहोचेल? 495 किलोमीटर अंतर आहे. 90 याला भाग द्या. 15 सख्ख 90, 15 त्रिक 45, परत 15 त्रिक 45. तर 6 ने 33ला भाग द्या. 5.5 तास म्हणजेच 6:15. यानंतर पुढील प्रश्न. खालील परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 84 ते 86 ची उत्तरे लिहा. एका क्रीडा स्पर्धेत हुतुतू, लंगडी, खो खो, आट्यापाट्या हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरू झाली. स्पर्धेत खो खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी
हुतुतू खेळाची स्पर्धा झाली. आट्यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो खो व आटापाट्या यांच्या दरम्यान क्रिकेट स्पर्धा झाली. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता लक्षात ठेवा, गुरुवारी स्पर्धा सुरू झालेली आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. काय म्हटलेलं आहे की स्पर्धा गुरुवारी सुरू झाली. स्पर्धेत खो खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हुतुतू खेळाची स्पर्धा झालेली आहे. तर सुरुवातीला आपण गुरुवारी काय येणार, लंगडी खेळ येणार आहे. त्यानंतर आट्यापाट्या, त्यानंतर क्रिकेट, त्यानंतर खो खो आणि त्यानंतर हुतुतू. स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला आहे, लंगडी. क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी भरलेली आहे, तर क्रिकेटची स्पर्धा ही शनिवारी. आणि त्यानंतर आट्यापाट्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता खेळ खेळला गेलेला आहे, तर तो हुतुतू खेळला गेलेला आहे. ए आणि बी हे एका रांगेत बसलेले आहेत. ए हा डावीकडून 11व्या स्थानी, तर बी उजवीकडून 18व्या स्थानी. त्यांनी एकमेकांच्या स्थानाची अदलाबदल केली तर ए डावीकडून 3ऱ्या स्थानी व बी उजवीकडून 10व्या स्थानी येतो. तर रांगेत ए व बी सोडून किती व्यक्ती आहेत, तर 18 व्यक्ती याचं उत्तर असणार आहे. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार 53 वेळा आला आहे, तर 2008 हे कसलं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 53 वेळा येतात. तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. 13 मधून 7 वजा करा, किती येतील, 6. म्हणजे 6 तारखेचा वार कोणता येणार आहे, रविवार येणार आहे. त्यानंतर 1 तारखेचा वार कोणता येणार आहे, मंगळवार. म्हणजेच 1 तारखेचा वार हा 53 वेळा येणार आहे. विसंगत घटक ओळखा. तर या ठिकाणी बघा, 3 दुने 6 अधिक 1 7 दुने 14 अधिक 1 15 15 दुने 30. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, 31. 31 गुणिले 2 केल्यानंतर काय येणार आहे, 62 अधिक 1 बरोबर 63. म्हणजे इथं चुकीचं काय दिलेलं आहे, 33च्या ठिकाणी काय यायला हवं, 31. एका सांकेतिक भाषेत CITY हा GMXC असा शब्द लिहिला जातो. तर TOWN हा शब्द कसा लिहिला जाईल, तर +3 करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, टी मध्ये +3 करा, UVW. त्यानंतर काय येईल, ओ मध्ये +3 करा, OPQR आणि S. त्यानंतर W मध्ये परत ए आणि N मध्ये केल्यानंतर RWSAR, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर राम बरोबर OXJ, SAM बरोबर PXJ. तर CAT बरोबर किती, तर याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 ZXQ. 2 #6 5 #3 या संख्येला 11 व 3 ने निशेष भाग जातो. तर हॅशटॅग बरोबर काय, तर 3ची कसोटी तुम्हा सर्वांना माहिती असेल की संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती पूर्ण संख्या 3 ने भाग देणारी असते. तर याची बेरीज करा, 6 आणि 5 किती, 11, 11 आणि 3 15, 14, 14 आणि 2 किती, 16. आता 16 मध्ये किती मिसळल्यानंतर 3 ने भाग जाईल, 2 ने. म्हणजे या हॅशटॅगच्या ठिकाणी काय येणार आहे, 1, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न, 3, 12, 27, 48 आणि 75. यांचा आपण फरक घेतला तर इथं 9चा, तर परत 15चा, त्यानंतर 21चा फरक, त्यानंतर 27चा फरक. आता फरकातला फरक घ्या, किती येईल, प्रत्येक ठिकाणी 6चा फरक येत आहे. इथं किती येईल, 33. म्हणजेच उत्तर किती येणार आहे, 108. अंजली, विजय, अजय, सुजय ही सख्खी भावंडे आहेत. अजय हा वयाने सर्वात मोठा आहे, परंतु तो उंचीने सर्वात ठेंगणा आहे. विजय सर्वात उंच नाही. अंजली सुजयपेक्षा वयाने मोठी आहे, परंतु उंचीने
लहान आहे? तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच कोण येणार आहे? सुजय येणार आहे. त्यानंतर राम, श्याम, गीता, प्रशांत यांनी वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातले आहेत. रामने हिरवा शर्ट घातला नाही, श्यामने लाल शर्ट घातला नाही. काय सांगितलेलं आहे? किती जण आहेत? राम, श्याम, गीता आणि प्रशांत. रामने हिरवा शर्ट घातलेला नाही, म्हणजे राम हिरवा शर्ट घालणार नाही. श्यामने लाल शर्ट घातलेला नाही, श्याम लाल शर्ट घालणार नाही. गीताने हिरवा किंवा निळा शर्ट घातलेला नाही. आणि प्रशांतने पिवळा शर्ट घातलेला आहे. प्रशांतने कोणता शर्ट घातलेला आहे? पिवळा. आता गीताने हिरवा आणि निळा घातला नाही, म्हणजे कोणता घातलेला असेल? तर लाल घातलेला असेल. त्यानंतर श्यामने लाल घातलेला नाही, म्हणजे श्यामचा कलर कोणता येईल? हिरवा. आणि रामने हिरवा घातलेला नाही, शिल्लक कुठला राहिला? निळा. म्हणजे रामच्या शर्टचा कलर कुठला येणार आहे? निळा. यानंतर प्रश्न, श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातलेला आहे? तर श्यामने हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. विसंगत घटक ओळखा. जर इथं पाहिलं तर सगळ्या घनसंख्या दिलेल्या आहेत. 1331, 729. मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3, 346. एका परीक्षेत अचूक उत्तराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरामुळे 1 गुण कमी होतो. प्रसादने 50 पैकी 33 प्रश्न सोडवले असता त्याला 102 गुण मिळाले, तर प्रसादने किती प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली? प्रश्न किती सोडवलेले आहेत? 33. जर उत्तर बरोबर आलं तर 4 गुण मिळणार आहेत. उत्तर चुकलं तर 1 गुण वजा होणार आहे. समजा जर प्रसादने 6 प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली, तर त्याने बरोबर किती प्रश्न सोडवले मग? तर बरोबर सोडवले असतील 27. 27 गुणिले 4 केल्यानंतर 4 7 28ला 8, हातचे आले 2, 4 दुने 8 आणि 2 किती? 108. आणि हे 6 वजा होणार आहेत. 108 वजा 6 किती? 102 गुण मिळालेले आहेत त्याला. म्हणजे चुकीचे प्रश्न किती सोडवलेले आहेत? 6. सी ही एची एकुलती एक नणंद आहे. सी ही बीची आत्या आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. तर ए ही डीची कोण? सी ही एची एकुलती एक नणंद आहे, म्हणजे सीचा कोणता तरी भाऊ आहे आणि ए ही त्या भावाची बायको आहे. सी ही बीची आत्या आहे, म्हणजे या दोघांचा जो कोण मुलगा किंवा मुलगी असणार आहे त्याची ही आत्या असणार आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे डी हा सीचा काय झाला? भाऊ झाला. तर ए ही डीची कोण? ए ही डीची कोण झाली? पत्नी झाली. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 1 3 5 7 अधिक 49 जर निरीक्षण केलं तर काय आहे? तर इथं विषम संख्यांची बेरीज करायची आहे. याचं सूत्र लक्षात ठेवा. 49 अधिक 1 आणि छेदस्थानी 2. इथं काय येईल? 50 छेदस्थानी 2. 2 ने 50ला भाग द्या, किती येईल? 25. आता या 25चा वर्ग करा, किती येईल? 625. म्हणजे इथं सूत्र काय आहे विषम संख्यांचं? n अधिक 1 छेदस्थानी 2 आणि त्याचा वर्ग. आणि शेवटचा प्रश्न आहे 21. भागाकारामध्ये काय आहे? आता हे कंस अगोदर सोडवून घेऊ. 9 ने 27ला भाग दिला तर काय येईल? 3. 3 गुणिले 4 काय येईल? 12. 12 वजा 3 काय येणार आहे? 9. आणि 21 छेदस्थानी आपण जर 9 केलं तर याला भाग कितीने द्या? 3 ने. 3 7 21 आणि 3 त्रिक 9, म्हणजेच 7 छेदस्थानी 3. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नाशिक जिल्ह्याचा पेपर पाहिलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.